जोपर्यंत तुम्ही तुम्हाला तुमच्या डिसिप्लिनमध्ये घालत नाहीत. मी बरेच लेकरं बघितले 11th आवरला, आता एक्झाम समोर आली, हा हा हु हु, एक्झामच्या दिवशी आजारी पडलं, डोकं दुखायला लागलं. जे जे लेकरं एक्झाम 8 दिवस समोर असताना आजारी पडतात, पालकांनो समजून घ्या की त्यांनी वर्षभर अभ्यास केलेला नाही आहे. मी डॉक्टर आहे, तुम्हाला सांगतो. मी जे डिसिप्लिनमध्ये, मी पुन्हा सांगतो डिसिप्लिन, स्टडीची डिसिप्लिन असली पाहिजे. डिसिप्लिन असली पाहिजे म्हणजे कसं, दररोज फिक्स वेळेला अभ्यास करा. सोमवारी अभ्यास सुरू करा, शनिवारपर्यंत अभ्यास करा, पण शनिवारी सुट्टी घ्या. नंबर 2, दररोज 7 तास झोपा. झोपा. दररोज स्वतःला कमीत कमी 1 तास वेळ द्या. एवढं सगळं करून 7 तास झोपलो, 1 तास वेळ दिला, 8 तास झाले बरोबर आहे. आणखी 2 तासामध्ये जेवण करा, आणखी 3 तास द्या, तरी तुमचे 11 तास झाले. आणखी 13 तास बाकी आहेत ना. मग 13 तासामध्ये आणखी समजून घ्या की तुमचं 5 तास कॉलेज गेलं, तरी पण आणखी एवढा वेळ बाकी आहे ना तुम्हाला. म्हणजे बघा 8 तास पुन्हा बाकी आहेत. म्हणजे तुम्हाला सांगतो, कॉलेज करा, सगळं करून सुद्धा तुमच्याकडे वेळच वेळ आहे. पण ह्याला काय म्हणायचं, डिसिप्लिन म्हणायचं. मी तुम्हाला एक पर्सनल उदाहरण देतो, डिसिप्लिनचा फायदा कसा होतो. 2008 मध्ये मी अमेरिकेत गेलो, 8 मध्ये, आणि मला ना न्यूयॉर्क मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये काम करायचं होतं. डिसिप्लिन बघा. आणि मी डॅलसमध्ये कॉन्फरन्स अटेंड केली, आणि त्याच्यानंतर मी न्यूयॉर्क मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये गेलो. तिथे डॉक्टर जोसेफ मेकार्थी हे ज्यांनी आमची पुस्तकं लिहिलीत, त्यांच्याकडे मला जायचं होतं. मग त्यांच्याकडे मी गेलो, आणि सकाळी त्यांची सेक्रेटरी, ज्या दिवशी मी जॉईन झालो त्या दिवशी मला म्हणली, वेल डॉक्टर लहाने, यू नीड टू बी देअर बाय 4:45 AM इन द मॉर्निंग, बिकॉज डॉक्टर जो विल बी देअर बाय 4:45 इन द राऊंड. मला कळेना. ती म्हणे की डॉक्टर जो मेकार्थी, बघा ज्या युनिव्हर्सिटीमध्ये एक प्रायव्हेट मेडिकल युनिव्हर्सिटी आहे, त्याचा तो बॉस आहे, 3000 डॉक्टर त्या माझ्याकडे काम करतात, आणि तो माणूस 73 वर्षाचा तेव्हाचा, तो माणूस म्हणे की 4:45 राऊंडला येतात, तुम्ही सकाळी 4:45 वार्डात पाहिजेत. बाप्पू, म्हणजे मला कळेना, म्हणजे 4:45. आता बघा, मी इंडियन टाइमचा माणूस, मी गेलो पळत पण मला 5 वाजले होते. मेकार्थी सरांचे 3 पेशंट बघून झाले होते. मी एकदम सॉरी असा परेशान उभा टाकलो. पण दुसऱ्या दिवसापासून मी आपला बरोबर 2 मिनिटं अगोदर जायला सुरू केलं. आमचं ती सरांची कडची जी काही माझी ट्रेनिंग संपली, आणि शेवटच्या दिवशी त्यांच्याकडे मला जायचं होतं. मी गेलो, मेकार सरांकडे मी गेलो, आणि माझ्या मनातलं कुतूहलाचा प्रश्न नेहमीचा की 4:45 हे काय येत असतील, एवढा मोठा बॉस आहे ना, काय येत असतील 4:45, एवढा विचारावं, कारण लक्की टाईम आहे का. म्हणजे मला नेहमीचा प्रश्न असतो की असं काही असेल तर मी पण 4:45 सुरू करतो. मग मेकार सराकडे सही घेतली, आणि सरांना प्रश्न विचारला की सर, तुम्ही 4:45 राऊंडला काय येतात. बघा, आपण असं म्हणतो ना की किती ते अमेरिकन माणूस, एवढा सिनियर माणूस, त्यांनी जे मला वाक्य सांगितलं, तर मी इंग्रजी मराठी करत नाही, एकदा एकाच भाषेत सांगतो. त्यांनी मला काय म्हणाले माहिती आहे का, हो, मी सकाळी लवकर येतो, त्याचं कारण असं आहे की सकाळी माझी घरात कुणाला गरज नसते, प्रत्येक माणूस घरातला बिझी असतो, माझ्या मुलांना काहीतरी कमिटमेंट असतात, बायकोला काहीतरी कमिटमेंट असते, प्रत्येकजण रेडी होण्यासाठी तयारीत असतं, त्यामुळे सकाळी माझी घरी गरज नसते. पण संध्याकाळी माझी सगळेजण घरी वाट बघतात, म्हणून मी सकाळी लवकर काम सुरू करतो आणि संध्याकाळी लवकर घरी जातो. बापरे म्हणलं, म्हणजे आपण असं म्हणतो की घर म्हणजे कुटुंब वात्सल्य ज्याला म्हणतो ना, तर हे भारत देशामध्ये खूप जास्त असं आपण म्हणायला लागतो. 73 वर्षाचा माणूस, यांना एवढं कुटुंब वात्सल्य अमेरिकेमध्ये. बॉस म्हणलं नाही, दिस इज समथिंग आपण अडॉप्ट करायला पाहिजे. आणि तिथून न्यूयॉर्क मेडिकल इन्स्टिट्यूट निघालो, न्यूयॉर्क एअरपोर्टवर गेलो, तिथून जेव्हा भारत देशामध्ये एंट्री झाली, सगळ्यात पहिलं मी शेड्यूल माझा बदलला. म्हणलं मी पण पहाटे 4:45 राऊंड घेणार. पहाटे ते काय करायचे, 4:45 राऊंड घ्यायचे, त्यांचा राऊंड 6:45 संपायचा. 7:45 ते लेक्चर हॉलमध्ये जायचे, सगळे फेलो समोर बसायचे, लेक्चर द्यायचे 7:45 पर्यंत. 7:45 ते कॅन्टीनमध्ये जायचे, 8:30 ते ऑपरेशन थिएटरमध्ये जायचे, आणि 4 वाजता निघायचा, बाबा घरी निघून जायचा. म्हणजे आता मी म्हणलं चला आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि मग मी आता पहाटे 4:45 उठायला सुरू केलं. मी फोनवर राऊंड हॉस्पिटलचा घ्यायचो, मी जिमला जायचो, जिमवरनं परत त्याने 7:45 ऑपरेशन थिएटरमध्ये घुसणे, 11 वाजता ऑपरेशन संपवते. तुम्हाला सांगतो, मी हा शेड्यूल फॉलो करायला सुरू केलं 2008 पर्यंत. बघा मी काय म्हणतो, 2008 पर्यंत मी याच्याहून जास्त काम करायचो, पण 2008 पर्यंत एका वर्षाला मी साधारणपणे 1000 ते 1200 ऑपरेशन करायचो 2008 पर्यंत. 2008 नंतर हा शेड्यूल मी फॉलो केला, आणि मी आता वर्षाला 2500 ऑपरेशन करतो, 2500 ऑपरेशन करतोय. ओके. आणि तरी सुद्धा माझ्याकडे वेळ आहे. माझ्याकडे माझ्या मुलाला देण्यासाठी वेळ आहे, माझ्या आईला देण्यासाठी वेळ आहे, माझ्या बायकोला देण्यासाठी वेळ आहे, आणि माझ्याकडे तुम्हाला पण देण्यासाठी वेळ आहे.
आय हॅव इनफ टाईम, देर इज नो प्रॉब्लेम एट ऑल. याला म्हणायचं, जर वेळ तुम्हाला पाहिजे तर डिसिप्लिन पाहिजे, आणि ती डिसिप्लिन जर तुम्ही लावून घेतली, त्या डिसिप्लिनमध्ये टाकून दिलं ना, तर तुमच्या पंखात बळ आल्याशिवाय राहणार नाही, हे मी तुम्हाला गॅरंटीनं सांगतो. तिसरा शब्द काय सांगितलं मग मी आता? मोठ्याने रे. याच्यानंतर मी एकदा रिपीट नाही करणार, मोठ्यानेच बोललं पाहिजे, नाही तर भाषण करणार नाही. मी तुम्हाला 3 सूत्र सांगितले. डिसाईड करा, इंथुजियास्टिक राहा, डिसिप्लिनमध्ये राहा, आणि चौथा सूत्र सांगतोय मी, इम्पॉर्टंट थिंग इन द लाईफ इज अ प्रायोरिटी. इम्पॉर्टंट थिंग इन द लाईफ इज प्रायोरिटी. इम्पॉर्टंट, काय इम्पॉर्टंट आहे? प्रायोरिटी. प्रायोरिटी म्हणजे काय? प्राधान्य. पहिलं काय करायचं हे ज्या ज्या लोकांना कळलं ती लोक मोठी होतात. कामं सगळीच करतात, काम प्रत्येक माणूस करतो. प्राधान्य कळलं पाहिजे. बघा, मी डॉक्टर आहे, पेशंट हे माझं प्राधान्य आहे. शिक्षक आहेत, मुलांना शिकवणे त्याचं प्राधान्य आहे. स्किल डेव्हलपमेंटचं काम करतात, त्या मुलाला एनरोल करणं, त्यांना नोकरी मिळणं त्याचं प्राधान्य आहे. प्रत्येक माणसाला, विद्यार्थ्याचं प्राधान्य काय असायला पाहिजे रे? विद्यार्थ्यांचं प्राधान्य काय असायला पाहिजे? ऑफकोर्स विद्यार्थ्यांचं प्राधान्य स्टडी. दुसरं काय असतं मग आपल्याला? म्हणजे तुम्ही विद्यार्थी कशाचे का असत नाहीत, आपल्या आयुष्यामध्ये इम्पॉर्टंट काय? अभ्यास. तो खेळाचा अभ्यास असो, तो गाण्याचा अभ्यास असो, तो चित्रकलेचा अभ्यास असो, अभ्यास कुठलाचा विषय असो, त्याला प्राधान्य देता आलं पाहिजे. अगोदर थोडा टी व्ही बघू, थोड्याशा मित्रांशी गप्पा मारू आणि मग अभ्यास करू, नो. याला मी तुम्हाला सांगत होतो, माझी बायको अनेक वेळा सांगत असते, कसं लोकांना कळेल तुम्ही काय काय ॲडजस्ट करता एखाद्या कार्यक्रमाला जाण्यासाठी. तुम्हाला सांगतो मित्र हो, मला जर एखादा मध्ये तासभर वेळ काढायचा असेल ना, तर मी 1 तास काम लवकर सुरू करतो. दुपारच्या केस मी सकाळी करतो. सकाळची टाईट लिस्ट असते माझी, मी दररोज 10 ते 12 सर्जरी करतो, आणि माझ्याकडे आता 350 सर्जरी वेटिंगला आहेत. असं भारत देशात एक पण प्लास्टिक सर्जन नाही, एवढं मला काम करायचं आहे. आणि तरीही असं असताना सुद्धा तो वेळ काढायचा आहे. तो वेळ काढायचा म्हणजे काढायचा. मी काढतो, पण त्यासाठी खूप आट्टापिट्टा करत राहतो. मी का माहिती आहे का? कारण मला लेकरं प्रचंड आवडतात. माहीत नाही पण ही अटॅचमेंट कशी झाली मी शब्दात नाही सांगू शकत. मी सांगत होतो की प्राधान्य. तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो. एका माणसाला, म्हणजे अनेक माणसाला, पण एका माणसाला कळलं की विद्यार्थी हे प्राधान्य आहे, स्टुडंट इम्पॉर्टंट आहेत, असं कळलं. ते मोटेगावकर सरांना कळलं, आणि म्हणून हा RCC पॅटर्न महाराष्ट्रात नाही देशात पहिला झाला. म्हणून हे पॅटर्न कधी निर्माण होतो? त्यांना प्रायोरिटी कळली, त्यांना प्राधान्य कळलं, त्यांना इम्पॉर्टंट गोष्ट काय आयुष्यामध्ये कळली. म्हणून चौथा सूत्र सांगितलं मी, आणि त्या सूत्राचं नाव आहे इम्पॉर्टंट थिंग इन द लाईफ इज. पूर्ण म्हणा. येस. तर प्रायोरिटी इम्पॉर्टंट थिंग आहे आयुष्यामधली. मी किती सूत्र सांगितले तुम्हाला आतापर्यंत? 4. आता मी तुम्हाला 5वं सूत्र सांगतो. दॅट इज कल्चर. दॅट इज संस्कार. हे आयुष्यातली खूप महत्वाची गोष्ट आहे. या विषयावर खूप वेळा बोललं जातं, पण तुम्ही संस्कारित राहा, त्याचा तुम्हाला आयुष्यभर फायदा होतो. तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो. पतंग असतो ना, पतंग. तुम्ही सगळेजण पतंग आहात, पतंग काईट आहात, पतंग आहात. हा पतंग आकाशामध्ये सोडला जातोय, बिलकुल सोडला जातोय. पण जशी हवा येईल तसा तो भरकटतो ना. तुम्हाला सांगतो मुलांनो, आणि तुम्हाला सांगतो पालकांनो, त्या पतंग ही तुमची लेकरं आहेत. मुलांनो तुम्ही पतंग आहात, पालकांनो तुम्ही त्याचे पालक आहात. पतंग भरकटा लागलाय, पण मुलांनो तुम्हालाही सांगतो, पालकांनो तुम्हालाही सांगतो की त्याची दोरी ना तुमच्या हातात ठेवा. त्याची दोरी तुमच्या हातात ठेवा. त्याचे 2 फायदे आहेत. पहिला आहे की वर जो आकाशामध्ये गिरट्या घालायला लागला, आकाशात उंच जायला लागला पतंग, त्याला कॉन्फिडन्स आहे की मला काही होणार नाही, माझ्या वडिलांच्या हातात, माझ्या आईच्या हातात माझी दोरी आहे. आणि तुम्हाला कॉन्फिडन्स आहे की माझं लेकरू कुठेही भरकटलं तर मी त्याला ओढून घेऊ शकतो. म्हणून ही जी पतंगाची दोरी आहे ना, ही दोरी ही संस्काराची दोरी आहे, ही कल्चरची दोरी आहे. आणि ही दोरी नका सोडू, तुमच्यासोबत ठेवा, बिलकुल तुमच्यासोबत ठेवा. तुम्हाला सांगतो, इट मॅटर्स अ लॉट. त्याचं मी का असं बोललो तुम्हाला माहिती का? की बघा 11वी-12वी पर्यंत ठीक आहे हो, पण MBBSच्या फर्स्ट इयर पासून MBBS फायनल होईपर्यंत सुद्धा
माझा मुलगा सकाळी निघाल्यानंतर घरातून, मी कॉलेजला जातोय, दोरी त्याच्या मम्मीच्या हातात, कॉलेजमध्ये पोहोचल्यानंतर एक रिंग, मिस कॉल देतोय, सकाळचं कॉलेज संपलं, पहिलं लेक्चर, दुसरा मिस कॉल, दुपारी कॉलेज संपलं, कॅन्टीन निघालो जेवायला, एक फोन, जेवण झाल्यास दुसरा मिस कॉल, पुन्हा कॉलेजमध्ये जाताना तिसरा मिस कॉल. तुम्हाला सांगतो दिवसभरामध्ये 7 ते 8 वेळा हे लेकरू त्याच्या आईशी कनेक्टेड आहे. ह्याला दोरी असं म्हणतात. आणि ही दोरी काहीच अवघड नाही आहे, काहीच अवघड नाही आहे. ही दोरी सातत्यानं तुमच्यासमोर ठेवा, तुमच्या हातात ठेवा. ही संस्काराची दोरी अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्हाला पुन्हा सांगतो, मला अनेक पालक असं म्हणतात की लांडेसाहेब आमचा मुलगा खूप चांगला होता, आमची मुलगी खूप चांगली होती, संगत खराब मिळाली हो. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, बारकाईनं डोळे उघडून कानं मोठे करून माझा शब्द ऐका की कुठलाच माणूस, चांगला माणूस वाईट संगतीत जाऊच शकत नाही, आणि गेला तर तिथं राहूच शकत नाही. त्याच्यामध्ये काहीतरी वाईट गुण असला पाहिजे तरच तो वाईटाकडे जाऊ शकतो. त्याच्यामुळे माझं लेकरू चांगलं होतं आणि त्यांच्यामुळे खराब झालं हे म्हणणं 100% चुकीचं आहे. आणि हे असं होऊ नये, म्हणून ती दोरी तुमच्यावर ठेवा. चुकलं आपलं लेकरू, पतंग पुन्हा ओढून घ्या, त्याला दुसरीकडे जाऊ देऊ नका. तुम्हाला पुन्हा सांगतो, असं काहीच नसतं की मेडिकल कॉलेजमध्ये गेलात, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेलात, लॉ कॉलेजमध्ये गेलात, तुम्ही कुठल्याही कॉलेजमध्ये, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, कशातही कुठल्याही कॉलेजमध्ये गेलात म्हणजे तुम्हाला वाईट सवय लागते असं नाही. चांगल्या पण सवय लागू शकतात. तुम्हाला सांगतो, माझा मुलगा प्रसाद BJ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये होता. ओके, फर्स्ट इयरला गेल्यानंतर तिथे एक अतुल ढाक नावाचा मुलगा आहे, त्यांनी लिफ्ट फॉर अनलिफ्टमेंट नावाची एक छोटी ट्रस्ट काढली. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की झोपडपट्टीतले लेकरं, आईवडील ज्यांना नाहीत, पालक नाहीत, असे लेकरं त्यांनी निवडले. 30-30, 20-20 लेकरं त्यांनी निवडले. 11वी-12वीला ह्यांचं ट्युशन घ्यायचं कुठं, पुण्यामध्ये. त्यासाठी त्यांनी एक उर्दू शाळा घेतली, अशीच तिथं ओळखीनं. ती संध्याकाळी ही उर्दू शाळा लेकरं वापरायची. आणि हे लेकरं बघा, BJ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला लागलेले लेकरं ह्या मुलांना शिकवायचे, ज्या लेकरांना आईवडील नाहीत, जे झोपडपट्टीतले आहेत. नुसतं शिकायचं नाही, त्याच्यामध्ये आमचा प्रसाद होता, त्याची बॅच होती, आणि हे शिकवायचे ठरवून ह्यांनी एक 6 लेकरांचा ग्रुप तयार केला होता. मला तुम्हाला सांगतो, मी जेव्हा ते बघायला गेलो ना, ॲक्च्युली मी त्या क्लासला जाऊन आलो. तुम्हाला सांगू का, मला माझ्या लेकराचा एवढा गर्व वाटला, एवढा अभिमान वाटला ना की असंही काय होऊ शकतं. आणि तिथं ह्या लेकरांना शिकून, तशा लेकरांना शिकून हे लेकरं त्या लेकरांना मेडिकल लावतात. दरवर्षी 7 ते 8 लेकरं दरवर्षी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये तिथले लागतात हो. कॅन यू इमॅजिन दिस? ज्या लेकरांना 1 रुपयाची फीस लेकर घेत नाहीत, आपला अभ्यास करून, आपला अभ्यास म्हणून त्याला शिकवतात. मला काय म्हणायचंय, ह्याला संस्काराची दोरी म्हणतात. आणि ही दोरी लेकरांमध्ये, तुमच्यामध्ये सातत्याने ठेवा. चुकलं तर चुकलं म्हणून पालक, तुम्हाला लेकरांना सांगतो, कधी पालक ओरडले, कधी आई ओरडली, कधी वडील ओरडले, समजून घ्या की त्यांचं तुमच्याविषयी खूप प्रेम आहे.